very warm good afternoon. And up until today, we were seeing a lot of theories, and obviously, we are learning economics. So, economic theory, has become part and parcel of study of economics, obviously, and that's why till yesterday we have finished the theory of investment multiplier given by Keynes, and that theory we have completed and learned sufficiently graphically. We have seen its importance, then its criticisms, then its overall how the multiplier processes, how it works, and also we have seen what are the leakages for investment multiplier, right? Now we are moving towards paradox of thrift. Yesterday we were able to yesterday we were able to learn about what is thrift, that is over saving. Thrift meaning saving. That's why we call it paradox of thrift or paradox of savings also. ओके. सो अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपण ह्याला पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट असंही म्हणतो आणि पॅराडॉक्स ऑफ सेव्हिंग्स असंही म्हणतो. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण जसं जसं या ओव्हरऑल लेसनमध्ये पुढे जाऊ तुम्हाला लक्षात येईल की आपण पैशाच्या जास्त जवळ जातोय. इन द सेन्स आपण पैशाशी जास्त डील करायला लागलो. सो आपण हे बघितलं की इन्कम कसं जनरेट होऊ शकतं. मग आपण हे बघितलं की आपण म्हणजे इन्कम जनरेशनची थिअरी सगळ्यात पहिली बघितली आपण, जर तुम्हाला आठवत असेल तर. जनरेशन ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, ज्यात आपण ॲग्रिगेट डिमांड आणि सप्लाय ह्याच्याबद्दल, ॲग्रिगेट डिमांड आणि इफेक्टिव्ह डिमांड, मग ॲग्रिगेट सप्लाय याच्याबद्दल बोलून त्याचा इक्विलिब्रियम काढला. त्याच्यासाठी त्याच्या बरोबरीने आपण काय केलं तुम्हाला आठवत असेल तर, की आपण MPC बघितलं, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, आणि APC पण बघितलं, ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम. मग हा प्रवास आपल्याला कळलं की ठीक आहे, मला कळलं की आउटपुट म्हणजे प्रोडक्शन कसं जनरेट होतं, कुठल्या पॉईंटला जनरेट होतं, मार्केटमध्ये किती जनरेट होतं. ओके. प्रोड्युसरला कसं कळतं की किती प्रोड्यूस करायचं आहे. ओके. कारण मार्केट इक्विलिब्रियमवर असतं. मग आपल्याला हेही कळलं की इक्विलिब्रियम चेंज होऊ शकतो, कारण तो फुल एम्प्लॉयमेंटचा नसतो. मल्टिपल टाइम्स तो अंडर एम्प्लॉईड किंवा ओव्हर एम्प्लॉईड असतो. राईट. मग ह्याच्यापासून आपण थोडंसं पुढे गेलो आणि ते पुढे जाताना आपण हे बघितलं की तुमचा जो इक्विलिब्रियम आहे तो पुढे जाऊन आपल्याला हे शिकवतो की व्हॉट इज MPC, त्याचा वापर कसा करता येतो. राईट. आणि मग आपण बघायला लागलो इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर बद्दल. इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर म्हणजे तुमचं इन्कम किती वाढतंय तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत. दॅट इज रेशो ऑफ चेंज इन इन्कम टू द चेंज इन इन्व्हेस्टमेंट. डेल्टा वाय इज टू डेल्टा आय. बरोबर. आपण त्याचा फॉर्म्युला बघितला, ते ग्राफिकली कसं आहे ते बघितलं. ओव्हरऑल ह्या सगळ्या ज्या थिअरी आहेत ना, त्या आपल्याला सांगतात की पैसा कसा काय खेळतो इकॉनॉमीमध्ये. ओके. आणि मग आपण हे बघतो की ठीक आहे, आम्हाला कळलं इन्व्हेस्टमेंट कशी क्रिएट झाली, आम्हाला कळलं कन्झम्पशन कसं आहे, पण त्याच्यात सगळा मोठा हे इश्यू असतो तो सेव्हिंग्सचा सुद्धा असतो. बरोबर. कारण इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट, कन्झम्पशन, सेव्हिंग हे एका बरोबरीने एक होत असतात. म्हणजेच आता आपण पैशाच्या रिलेटेड तिसरा भाग बघतोय, दॅट इज सेव्हिंग्स. ओके. आणि ह्याच्या पुढचा जो भाग असेल तो असेल लिक्विडिटी, म्हणजे आपल्या खिशात जी कॅश असते, ती हार्ड कॅश जी आपण घरी ठेवायचा प्रयत्न करतो ती. सो वी विल बी सीइंग द लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी. ओके. तुमच्या जर हा फ्लो लक्षात आला तर तुमच्या हे लक्षात येईल की आपोआप आपण कुठून कुठे प्रवास केलाय, सो दॅट आपल्याला ते लक्षात ठेवणं हे सोपं जाईल. ओव्हरऑल परीक्षांसाठी म्हणा किंवा ओव्हरऑल लक्षात ठेवण्यासाठी म्हणा. ओके. मी माझं पुराण बंद करते आणि ज्ञान थोडंफार जे मला मिळालंय ते द्यायला सुरुवात करते. ओके. So paradox of thrift. The paradox of thrift refers to how in the Keynesian model of the economy an increase in savings reduce the production and employment. सो केनेशियन मॉडेल जे आहे इकॉनॉमीचं किंवा इकॉनॉमीसाठी त्याने दिलेलं केन्सने, त्याच्यात पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट म्हणजे काय असतं की अन इन्क्रीजिंग सेव्हिंग, म्हणजे सेव्हिंगमध्ये वाढ झाली तर इट रिड्युसेस प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट. तर आपलं जे प्रोडक्शन असतं, एम्प्लॉयमेंट असते, ते रिड्यूस होईल. दिस सपोजेडली ऑकर्स बिकॉज ऑफ अ डिक्रीज इन स्पेंडिंग लीड्स टू अ डिक्रीज इन एम्प्लॉयमेंट. हे का होतं, कारण तुम्ही जेव्हा सेव्हिंग करायला लागता तेव्हा तुम्ही स्पेंड कमी करता, तुम्ही जास्त खर्च करत नाही. विचार करा की तुम्हाला जर 100 रुपये पॉकेट मनी मिळत असेल बाबांकडून, आईकडून, कुणाकडूनही,
तर त्या 100 रुपयापैकी पहिल्यांदा तुम्ही 50-50 खर्च करत होतात. म्हणजे 50 खर्च केले, 50 सेव्ह केले. ओके. आता तुम्ही थ्रिफ्टी झालात, इन द सेन्स सेव्हिंग्सची तुमची टेंडन्सी वाढली. तर तुम्ही काय करता माहितीये का? 50च्या ऐवजी 70 सेव्ह करायला लागता आणि 30च खर्च करता. म्हणजेच तुमचा खर्च कमी होतो. राइट? म्हणजेच केन्स काय सांगतो यात, की जेव्हा असं उदाहरण असेल, तेव्हा जेव्हा तुम्ही सेव्हिंग्ज वाढवता, तेव्हा डिक्रीज इन स्पेंडिंग, आणि त्या डिक्रीज इन स्पेंडिंग झाल्यामुळे देअर विल बी डिक्रीज इन एम्प्लॉयमेंट. का? कारण तुम्ही स्पेंड केलं नाही तर तुम्ही डिमांड करणार नाही. म्हणजे जनरली आपण स्पेंड का करतो? काहीतरी डिमांड करतो ते कन्झ्युम करण्यासाठी, आणि ते जर केलंच नाही तर आपण दुसरं काही विकतच घेणार नाही, ना सर्व्हिस ना गुड, आणि त्यामुळे त्याची मागणीच होणार नाही मार्केटमध्ये. जर मागणी झाली नाही तर प्रोडक्शन होणार नाही, आणि प्रोडक्शन होणारच नसेल तर कुणाला जॉब का मिळतील? इन द सेन्स तुमचं कन्झम्पशन कमी झाल्यामुळे, तुमचं स्पेंडिंग कमी झाल्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमिकली एम्प्लॉयमेंट पण कमी होईल, विच लीड्स टू द फर्दर डिक्रीज इन स्पेंडिंग. मग जेव्हा जॉब जातील तेव्हा लोकांकडचा पैसा आणखीन कमी होईल. म्हणजे आणखीन थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की त्यामुळे आणखीन स्पेंडिंग कमी होईल, म्हणजे थोडक्यात आणखीन खर्च कमी होईल. मग पुन्हा त्या खर्चामुळे आणखीन एम्प्लॉयमेंट, खर्च कमी झाल्यामुळे आणखीन एम्प्लॉयमेंट कमी होईल. हे विशियस सर्कल सुरू आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर लास्ट सेशन पर्यंत आपण ज्या थिअरी बघितल्या त्यात आपण हे बघत होतो की ओव्हरऑल प्रॉस्परिटीच्या काळात, तुम्हाला आठवतंय आपण अशा प्रकारची एक काय म्हणू, ती बिझनेस सायकल बघितल्या होत्या, राईट? की ज्याच्यात हा पॅच हा प्रॉस्परिटीचा असतो, की ज्यात हे पीक असतं, राईट? आणि त्याच्यानंतर हा काळ रिसेशनचा असतो, राईट? ज्याला आपण रिसेशन म्हणतो, राईट? आणि हा असतो ट्रफचा काळ, एकदम डिप्रेशनवाला, राईट? ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. ओके. सो हे पीक आहे. ओके. आणि ही आहे प्रॉस्परिटी. सो ही जेव्हा बिझनेस सायकल बद्दल आपण बोलत असतो तेव्हा मागच्या सगळ्या थिअरी तुम्हाला सांगत होत्या की कसं इन्कम वाढेल, डिमांड जनरेट होईल, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, त्यासाठी तुम्हाला इफेक्टिव्ह डिमांड कशी असली पाहिजे, इकॉनॉमीमध्ये इन्कम कसं वाढलं पाहिजे, आणि ओव्हरऑल सगळं इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर कसं काय तुम्हाला या पीकवर नेऊन ठेवेल, राईट? म्हणजे आपण ट्रेड सायकलची एक बाजू पाहिली चढणारी. ओके. आता आपण काय बघायला लागलोय पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट बघताना, की ही जी उतरती बाजू आहे ती कशी सुरू होईल. इन द सेन्स जेव्हा तुमच्या इकॉनॉमीत ओव्हर सेव्हिंग सुरू होईल तेव्हा आपोआपच काय होईल, ओव्हर सेव्हिंग सुरू झाल्यामुळे डिमांड कमी होईल. ओके. माझ्याकडे लक्ष द्या, आणि एकदम एकदा हे जर रिलेशन लक्षात आलं तर पुढची थिअरी समजायला काहीही कठीण नाही. ओके. सो आपण म्हणूया हे ओव्हर सेव्हिंग आहे. ओके. हा ओ आहे. सो जेव्हा ओव्हर सेव्हिंग वाढतं, ओव्हर सेव्हिंग सुरू होतं, ओके, जब आपका सेविंग बढ़ता है तो आपका डिमांड जो होता है ना, एग्रीगेट डिमांड इन इकोनॉमी, ओके, वो कम हो जाता है, क्योंकि आप स्पेंड ज्यादा नहीं कर रहे हो, सेव ज्यादा कर रहे हो, क्योंकि आपका स्पेंडिंग कम है. ओके. आपका स्पेंडिंग या फिर खर्चा, दैट इज एक्सपेंडिचर, वो भी कम है. मतलब डिमांड कम, स्पेंडिंग कम. तो स्पेंडिंग कम होने के कारण क्या होता है, डिमांड कम हुआ, और डिमांड कम है इसकी वजह से आउटपुट या फिर प्रोडक्शन भी कम हुआ. ओके. कारण जर मार्केटमध्ये डिमांडच नाही आहे तर कोणी प्रोड्यूसच करून ठेवणार नाही. सो आउटपुट भी कम हुआ. अगर आउटपुट कम होता है तो बिजनेस में जो इनकम होता है वो कम होता है, राइट? बिजनेस का जो इनकम है वो कम होता है. उसके साथ साथ बिजनेस में जो इन्वेस्टमेंट होता है वो भी कम होता है, राईट? म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण कमी झाली, आणि इन्व्हेस्टमेंट जेव्हा कमी होते तेव्हा आपोआपच एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज, मतलब जॉब्स, ये भी कम होते जाते हैं, राइट? अब जब एम्प्लॉयमेंट कम होगा तो आपके मतलब पॉकेट्स में पैसा नहीं आएगा, आपको सैलरीज नहीं मिलेंगी, मतलब मनी सप्लाई कम हो जाएगा, राइट? मनी डिमांड तो हमेशा ही रहती है, मनी का सप्लाई, आपका परचेसिंग पावर एकदम से कम हो गया, और अगर मनी सप्लाई कम होता है इसका मतलब फिर से आपका डिमांड कम होता है, क्योंकि आपके पास पैसा ही नहीं है तो डिमांड कहाँ से लेके आएंगे, और फिर डिमांड फिर से आपका स्पेंडिंग जैसे कम हुआ है, उसके बाद क्योंकि स्पेंडिंग कम है आपका आउटपुट कम होगा, एंड दैट बिकम्स अ वेरी विशियस सर्कल. ओके. वी आर अगेन गोइंग टुवर्ड्स दिस सर्कल. तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे आता एकदम नीट लक्ष देऊ नये का?
जेव्हा तुमचं ओव्हर सेव्हिंग होतं, तेव्हा मार्केटमधलं स्पेंडिंग कमी होतं. तुमचा खर्च कमी होतो. खर्च कमी झाला कि डिमांड कमी होते, बरोबर? डिमांड कम हो जाता है। अगर डिमांड कम होती है, तो आप ज़्यादा कंज़म्पशन ही नहीं करते हो, तो इसका मतलब आपको चीज़ों की ज़रूरी ही नहीं लगेगी। तो डिमांड कम हुआ, तो आउटपुट भी कम होगा प्रोड्यूसर से। मतलब मार्केट में प्रोडक्शन कम होता है, आउटपुट कम होता है। तो मतलब बिज़नेस जो कर रहे हैं लोग, बिज़नेसमैन जो है, उनको जो बिजनेस कर रहे हैं उनको जनरली क्या होता है, आउटपुट कम होने के कारण उनका उनको इनकम मिलना बंद हो जाता है, मतलब उनका भी इनकम कम हो जाता है। तो उनका अगर इनकम कम हुआ तो वो कम इन्वेस्ट करेंगे अपने बिजनेस में। वो तो सोचेंगे अरे कोई प्रोडक्शन उठा ही नहीं रहा है मार्केट से, तो क्यों प्रोड्यूस करूं। तो बिजनेस में इन्वेस्टमेंट कम हो गया। अब इन्वेस्टमेंट जैसे कम होता है तो एम्प्लॉयमेंट भी कम होता है, क्योंकि कोई अगर बना ही नहीं रहा है, बिजनेसमैन प्रोडक्शन बढ़ा ही नहीं रहा है, कोई प्रोड्यूस ही नहीं कर रहा है, तो वो जॉब पर किसे रखेंगे। मतलब एम्प्लॉयमेंट भी कम हो जाएगा। अब जब जिनके जिनके जॉब चले जाएंगे या फिर जिनकी जिनकी सैलरी कम हो जाएगी, तो वो लोगों पे के पास पैसे कम आएंगे, मतलब मनी सप्लाई कम हो जाएगा। उनके पॉकेट्स में जो पैसे होंगे वो कम हो जाएंगे। और जैसे उनके पॉकेट्स में पैसे कम हो जाते हैं, फिर से वो कम डिमांड करेंगे, कम स्पेंड करेंगे। और जैसे कम स्पेंड करते हैं वो, फिर से इकॉनॉमी में ओव्हर प्रोडक्शन होगा मार्केट में, तो प्रोडक्शन कम हो जाएगा। तुमच्या लक्षात येत आहे हे विशियस सर्कल मी तुम्हाला परत परत का सांगायचा प्रयत्न करत येते? नक्की लक्षात आलंय का? जरा मला हो उत्तर द्या मॅडम. बरं. व्हेरी गुड. सो हे जे मी तुम्हाला सांगितलं, आता त्याच्या अनुषंगाने ही थियरी बघत जा. म्हणजेच इसके जो मैंने अभी आपको बताया, उसके हिसाब से ये थियरी देखते चलो, आपको बहुत अच्छे से समझ में आ जाएगी. ओके? सो which leads to the further decrease in spending, which leads to further decrease in employment, which leads to further decrease in spending and so on. जो vicious circle देखा. Thus, if people try to increase their savings, there will supposedly be decrease in spending and fall in employment and production. So जैसे ही लोग सेविंग बढ़ाते हैं, उसके साथ साथ उनका स्पेंडिंग कम होता है, एम्प्लॉयमेंट और प्रोडक्शन भी कम होता है उसके साथ साथ. Furthermore, as a result of interaction of what Keynesians call the multiplier, an increase of intended saving supposedly may result in decrease in actual saving. मतलब जो इंटेंडेड सेविंग है उसकी वजह से, मतलब आपका जो एक्चुअल सेविंग है वो भी कम हो जाता है. It is a paradox because of a kindergarten, because in kindergarten we are all taught that thrift is always good thing. हे पॅराडॉक्स आहे, इन द सेन्स अशी गोष्ट की आपण त्याला म्हणून आपल्याला नेहमी बरोबर वाटते पण ऍक्च्युली ती चुकीची असते. तुम्हाला उदाहरण ऐकायचं असेल तर फटाके वाजवणं आपल्याला नेहमी बरोबर वाटतं, ते छान असतं, आनंददायी असतं, पण ऍक्च्युली ती चुकीची गोष्ट असते, कारण त्याने पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. शेतात होणाऱ्या भाजावणी, आप बहुत बार देखा है आपने खेतों में कि वो जो रिमेनिंग जो वीड रहता है, मतलब तण असतं जे शेतात, ते सगळंच्या सगळं जाळून टाकलं जातं. भाजावण म्हणतो आपण त्याला, बरोबर? तो ट्रेडिशनली ऐसा सोचा गया है कि यही करेक्ट तरीका है, लेकिन आज हम देख रहे हैं थ्रू आउट द वर्ल्ड, ये इसकी वजह से मैंने आज ही पढ़ा, आपको पता है 1 टन के पूरे क्या हम बोलते हैं उसको, जो जो वीड होता है जो खेत में बर्न किया जाता है, और बिलीव मी मैंने आज ही ये पढ़ा था. जस्ट जस्ट लेट मी टेक अ लुक एट इट. ओके, मैंने आपके लिए रखा भी है उसका स्क्रीनशॉट मार के. तो आप 1 टन का जो खेत रहता है, मतलब खेत नाही, जो आपका हे रहता है गवत जे असतं, तुम्ही जेव्हा ते जाळता तेव्हा त्यातून 3 kg 3 किलोग्रॅम पर्टिक्युलर मॅटर बाहेर पडतं, जे घाण असतं, जे खूप पर्यावरणाला हानिकारक असतं. त्याच्या बरोबरीने 2 kg सल्फर डायऑक्साईड बाहेर पडतो एका शेतातल्या 1 टन नाच्या गवताच्या जाळण्यामुळे. किती? 2 kg. ओके, त्याच्या बरोबरीने 60 kg कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, आणि त्याच्या बरोबरीने 1460 किलोग्रॅम्स, म्हणजे 1460 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आणि ओव्हरऑल जी राख बाहेर पडते ना, ती 199 किलोग्रॅम असते. कॅन यू इमॅजिन? एक शेत जळल्यामुळे
एवढा कार्बन डायऑक्साईड जवळ-जवळ 1500 किलोचा, जो आपल्या पर्यावरणाला प्रचंड घातक आहे, असा बाहेर पडतो. आणि म्हणून आपण जे नेहमीप्रमाणे शिकलेलो असतो, ते खूपदा जसं इथे म्हटलंय, की सेव्हिंग्ज चांगलं आहे, असं आपण नेहमी शिकलेलो असतो. तर केनेशियन्स असं म्हणतात, की कधी-कधी अगदी लहानपणात, लहान वयात सुद्धा शिकलेल्या गोष्टी इकॉनॉमीसाठी घातक असू शकतात. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं. बेंजामिन फ्रँकलिन टोल्ड अस दॅट अ पेनी सेव्हड इज अ पेनी अर्न्ड. कारण बेंजामिन फ्रँकलिन नावाचे खूप मोठे थिंकर आणि तुम्हाला माहितीच असणार ते सायंटिस्ट होते. सो त्यांनी आपल्याला असं सांगितलंय, की अ पेनी सेव्हड इज अ पेनी अर्न्ड इन द सेन्स जेव्हा एक पैसा सेव्ह केला जातो, तेव्हाच एक पैसा नव्याने आपण काय म्हणू तयार करतो असं समजायला हरकत नाही. ओके. आफ्टर ऑल वी ऑल नो इट इज अ वाईज टू सेव्ह फॉर अ रेनी डे. प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन जेव्हा फ्युचरमध्ये येतील, त्याच्यासाठी सेव्हिंग महत्त्वाचं असतं. इन ॲडिशन, हाऊ कॅन अ बँकिंग सिस्टम लेंड अनलेस समवन सेव्हज? पण या ॲडिशनमध्ये आपल्याला हेही तर माहिती नसतं, की आपण जर सेव्ह केलं नाही, आपण जर सेव्हिंगमध्ये किंवा कुठल्यातरी बँकेच्या खात्यात पैसे टाकले नाही, तर बँकवाले कसं काय दुसऱ्यांना लोन देतील? सो हे सगळं असतानाही केन्स म्हणतोय, की नाही, लाँग टर्ममध्ये पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट काम करेल. इन द सेन्स ओव्हर सेव्हिंग इकॉनॉमीमध्ये झालं, तर इकॉनॉमी रिसेशनमध्ये जाईल किंवा इकॉनॉमी डिप्रेशनमध्ये निघून जाईल. ओके. दॅट्स व्हाय वी नीड टू सी की ॲक्चुअली आपल्याला काय केलं पाहिजे. क्लासिकल्स और क्लासिसिस्ट्स अज्युम सेज लॉ. आपण हा सेज लॉ बघितला होता, जर तुम्हाला आठवत असेल तर. सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. द इम्प्लिकेशन ऑफ सेज लॉ इज दॅट वॉट अ सोसायटी सेव्स इज ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टेड. सो सेज लॉचं असं म्हणणं होतं किंवा इम्प्लिकेशन असं होतं, व्हॉट एव्हर विल बी सेव्ड विल बी इन्व्हेस्टेड. ज्याचं कशाचंही सेव्हिंग होईल ते आपोआप इन्व्हेस्टमेंटमध्ये निघून जाईल. सेव्हिंग इज एक्झॅक्टली मॅच्ड बाय इन्व्हेस्टमेंट. ॲट दॅट टाइम तुम्हाला आठवत असेल तर आपण बघितलं होतं एस इज इक्वल टू आय, राईट. दॅट कॅनॉट बी एनी देअर कॅनॉट बी एनी डिस्क्रिपन्सी बिटवीन सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची गॅप असू शकत नाही. केन्स चॅलेंज दिस क्लासिकल कॉन्टेन्शन. इन द सेन्स केन्सने या गोष्टीला चॅलेंज केलं. केन्स आर्ग्यूड दॅट सेव्हिंग डिपेंड्स ऑन इन्कम rather than the rate of interest as suggested by classical economists. सो केन्सने असं आर्ग्यू केलं की सेव्हिंग्स हे रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा जास्त इन्कमवर डिपेंड करतं. आणि हे पण आपण बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल बघत होतो, राईट. सेव्हिंग इज डायरेक्टली रिलेटेड टू नॅशनल इन्कम. सेव्हिंग हे रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा डायरेक्टली नॅशनल इन्कमशी रिलेटेड असतं. जसं तुमचं नॅशनल इन्कम वाढेल, तसं तसं तुमचं सेव्हिंगही वाढायला लागतं. अबव ऑल, केन्स डिमॉलिश्ड से लॉस. म्हणजे केन्सने सेचा लॉ डिमॉलिश्ड केला. त्याला सांगितलं सेचा लॉ चुकीचा आहे. टू हिम सेव्हिंग्स डू नॉट कॉज इन्व्हेस्टमेंट सिन्स सेवर्स अँड इन्व्हेस्टर्स आर टू डिफरंट पर्सन्स इन द कम्युनिटी. म्हणजे सेच्या लॉचं म्हणणं होतं, जे लोक सेवर आहेत, म्हणजे सेव्ह करणारे लोक आहेत, तेच लोक इन्व्हेस्टर आहेत. वेरॅज केन्सने असं सांगितलं की नाही, असं नाहीये. सेव्ह करणारी लोक वेगळे असतात आणि ऍक्च्युली इन्व्हेस्ट करणारे एंटरप्रेन्युअर्स आणि असे जे लोक असतात ते वेगळे असतात. सोसायटीमध्ये हे जे दोन वेगळे वेगळे भाग आहेत. आणि त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेवढं सेव्हिंग होतं तेवढ्याच्या तेवढं इन्व्हेस्टमेंट होणं शक्य नाही. Keynes went on saying further that if a nation decides to save more, the nation will be struck by disaster. जर देशाने ठरवलं की जास्त जास्त सेव्ह करायचं, अगर कंट्री ऐसा मतलब तय कर लेता है पूरा का पूरा कि हम ज्यादा सेव करेंगे, इसका मतलब आपके फ्यूचर में डिजास्टर आने वाला है. Increase in individual savings is not equivalent to an increase in saving of the community. मतलब जैसा ही आप इंडिविजुअल सेविंग बढ़ाते हो, ये इक्विवेलेंट नहीं है जब आप कम्युनिटी में सेविंग बढ़ाते हो. मतलब दे आर नॉट द सेम थिंग्स. इन फॅक्ट, what is true for individual is not necessarily true for society as a whole. सो त्यांचं म्हणणं होतं की बेंजामिन फ्रँकलिननी भलेही सांगून ठेवलं असेल की पेनी सेव्ड इज अ पेनी अर्न. प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी ते खरं आहे. आपण म्हणतोच नेहमी, अरे सेविंग कर, थोडं खर्च करण्यापेक्षा सेविंग कर, सेविंग करना अच्छा होता है, सेव करो. लेकिन ये एक इंडिव्हिज्युअल के लिए सही है, अच्छा है, एका पर्टिक्युलर माणसासाठी अगदी खरं आहे. पण जब आप कम्युनिटी के बारे में बात कर रहे हो, जब आप समाज के बारे में सोच रहे हो, पूरे इकोनॉमी के बारे में सोच रहे हो, तब ये फैक्ट सही नहीं होता, ये गलत हो जाता है. ओके. What will happen if an individual decides to save more, consume less?
कैसे होगा? अगर इंडिविजुअल ने तय किया कि वो ज्यादा सेव करेगा और कम कंज्यूम करेगा. ओके. इट इट इज it is to be remembered here that we live in an independent society where reduction of consumption of or increase in saving of one individual is a tantamount टू अ रिडक्शन ऑफ इन्कम ऑफ अनदर मेंबर ऑफ सोसायटी. आपण असं म्हणतो की इंडिपेंडंट आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअल. सो सोसायटीशी कसं त्याचं कनेक्शन आहे ते आपण बघूया. सो सेव्हिंग मस्ट डिक्लाइन सिन्स सेव्हिंग डिपेंड्स ऑन इन्कम. सो सेव्हिंग जेव्हा तुमच्या इन्कमवर अवलंबून असतं तेव्हा जेव्हा तुमचं इन्कम कमी होतं तुमचं सेव्हिंग पण कमी झालं पाहिजे. सो वी कॅन conclude that if the society plans to save more, actual saving, national income, level of employment, etc. will decline. In the sense, जसं प्रत्येकाने ठरवलं की मी सेव्ह जास्त करणार तर त्या ओव्हर सेव्हिंग बरोबर तुमचं ऍक्च्युअल सेव्हिंग पूर्ण इकॉनॉमीतलं, त्याच्या बरोबरीने नॅशनल इन्कम, लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी भराभरा खाली पडतील, खूप पटापटा कमी होऊन जातील. येते तुमच्या लक्षात? दिस इज नोन ॲज पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट. यालाच पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट म्हटलं गेलं. दिस इज वाय केन्स सेड सेव्हिंग मे बी व्हर्च्यू टू अन इंडिव्हिज्युअल बट कम्युनिटी सेविंग लोअर्स डाउन सोसाइटीज वेलफेयर. तो सेविंग एक मतलब वर्च्यू है सोसाइटी के लिए, लेकिन मतलब होना ही चाहिए इकोनॉमी में सेविंग्स, लेकिन इंडिविजुअल के लिए जो अच्छा है सेविंग्स वो अगर कम्युनिटी के बारे में सोचा जाए, पूरे सोसाइटी के बारे में सोचा जाए, देन इट लोअर्स डाउन, मतलब कम कर देता है सोशल वेलफेयर को. ओके, लेट्स सी. आई नो एवरीथिंग कम्स विद बेटर एंड नाइस ग्राफ. ओके, so this is demonstrated in the figure. Okay, S1 let me just unnote you. Okay, so S1 यहां से लेकर ये वाला. तो आप देख सकते हो कि नेशनल इनकम के नीचे मतलब निगेटिव पॉइंट पे है सेविंग. क्यों निगेटिव पॉइंट पे है? क्योंकि हमने देखा था जब भी हमारा नेशनल इनकम रहता ही नहीं है, ओके, इन्वेस्टमेंट हो भी नहीं भी, हम उस टाइम हम डिसइन्वेस्ट करते हैं ऑटोनॉमस कंजम्पशन के लिए, राइट? मतलब आप सेविंग्स जो है उसको कम कर देते हो, वो सेविंग्स इस्तेमाल करके आपका ऑटोनॉमस कंजम्पशन चलाते हो, फिर भी हमारे पास अगर इनकम नहीं है तो. ओके, दिस इज डेमोन्स्ट्रेटेड इन द फिगर वेयर S1 जो अभी मैंने हाईलाइट किया है लाइन रेड कलर से, इज द इनिशियल सेविंग कर्व, जैसे पहले वाला सेविंग कर्व है एकदम इनिशियली. एंड IP इज द प्लान्ड इंडिविजुअल इन्वेस्टमेंट लाइन. सो ये IP जो है वो एक्चुअली इन्वेस्टमेंट की मतलब इन्वेस्टर की प्लान्ड इन्वेस्टमेंट लाइन है. ओके, IP ये प्लान्ड इन्वेस्टमेंट लाइन है. S1 1 है तो याद रखो इनिशियल वाला है, 2 है मतलब बाद वाला होगा. तो S1 इनिशियल सेविंग कर्व है, IP ये प्लान्ड इन्वेस्टमेंट लाइन है. ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन. Thus investment is no longer assumed here as autonomous one. इसकी वजह से यहाँ पर इन्वेस्टमेंट जो इन्वेस्टमेंट के बारे में हम बात कर रहे हैं ये ग्राफ में, ये सिचुएशन में, वो ऑटोनॉमस नहीं है, इंड्यूस्ड इन्वेस्टमेंट है. मतलब ये इन्वेस्टमेंट आपके इनकम पर डिपेंड करता है. इट डिपेंड्स ऑन इनकम, जैसे मैंने अभी बोला. S1 एंड IP कर्व्स इंटरसेक्ट ईच अदर एट पॉइंट E. तो आपकी ये जो दो कर्व है वो आप मेरे साथ निकाल रहे हो ये ग्राफ, आपको शायद हेल्प हो जाए. आपके पास नोटबुक्स है अभी के लिए, राइट? टेक आउट योर नोटबुक्स. Yes. गुड, टेक आउट योर नोटबुक्स और मेरे साथ ये ग्राफ ड्रॉ करो. पहले एक्स एक्सिस निकालो जो आपका हॉरिजॉन्टल एक्सिस रहता है, और उसको लिखो नेशनल इनकम है ये. ओके, और आपका वाई एक्सिस निकालो जो आपका वर्टिकल एक्सिस रहता है, और उसको नाम दो सेविंग्स एंड इन्वेस्टमेंट. ओके, मैं आपको टाइम दे रही हूँ निकालने के लिए और बता भी रही हूँ. ओके, तो यहाँ पर हमने दो लाइन देखे, S1 और IP. तो S1 लाइन है कि जो आपका इनिशियल सेविंग्स है जो 0 से नीचे शुरू होता है. ओके, और
एक लाइन है जो आईपी, जो आपका प्लान्ड इन्वेस्टमेंट है एज ए इंडिविजुअल। तो जहां पर आईपी और S1 इंटरसेक्ट होंगे वो पॉइंट है, लेट मी शो यू विद द बेटर पेन। सो इट इज, आप देख पा रहे हो ये जो येलो पॉइंट दिख रहा है दैट इज E1। ओके, E1 पॉइंट आपका इक्विलिब्रियम जैसा पॉइंट है। ओके, सो ये दोनों कर्व आईपी एंड S1 कहां पर इंटरसेक्ट कर रहे हैं? E1 पॉइंट पे। Corresponding to this point, equilibrium income thus determined is even if people decide to save more rather than consume, the saving function would shift to S2. म्हणजे जर तुम्ही या पॉइंट प्रकारे बघितलं तर तुमचं इन्कम किती असलं पाहिजे, कोणत्या पॉइंटवर? E1 पॉइंटवर असलं पाहिजे, राईट? पण म्हणजे तुमचं इन्कम E1 या पॉइंटला डिटरमाइन केलं गेलं पाहिजे. पण जर लोकांनी ठरवलं आपण जास्त सेव्ह करायचं, ओके, अगर लोग ऐसा डिटरमाइन करते हैं कि हम ज्यादा सेविंग करेंगे, तो क्या हो जाएगा कि क्योंकि वो उन्होंने तय किया है सेविंग ज्यादा करेंगे, आपका जो सेविंग है वो बढ़ जाएगा। जहां पर मैंने एरो दिखाया है आप देख सकते हो, लेट मी जस्ट चेंज द कलर। ओके, तो ये जो एरो दिखाया है मैंने, राइट, नहीं गंदा कलर है यार। ओके, तो ये वैसा ही सेविंग चढ़ जाएगा, S1 से हो जाएगा S2। ओके, म्हणजे तुमची ही दुसरी लाईन तुमच्या लक्षात येतंय? मी तुम्हाला आतापर्यंत 2 लाईन बद्दल सांगितलं होतं। मला सांगा S1 हे काय तुमचं इनिशियल सेविंग काय आहे? S1 इनिशियल सेविंग, करेक्ट। आणि आयपी हे काय आहे सांगू शकाल तुम्ही मला? व्हेरी प्लॅन इन्व्हेस्टमेंट लाईन. करेक्ट, व्हेरी गुड। सो प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट, आणि ते दोन्ही आयपी आणि S1 म्हणजे इनिशियल सेव्हिंग आणि प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट हे कुठच्या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे? करेक्ट, E1 म्हणजे U1. करेक्ट, E1। आणि म्हणूनच E1 या पॉइंटला जर तुम्ही बघितलं तर तुमचं नॅशनल इन्कम तिथे डिटरमाइन होतं, इन द सेन्स तुमचं नॅशनल इन्कम असणार आहे OY1। ओके, सो तुमचं नॅशनल इन्कम जर तुम्ही म्हणायचा विचार केलात तर इथे नॅशनल इन्कम तुमचं असणार आहे OY1। म्हणजे मी फक्त काय केलंय, E1 हा पॉइंट खाली नेऊन जोडलाय एक्स ऍक्सिसला, जिथे आपलं नॅशनल इन्कम दाखवलेलं आहे, आणि ते मला दिसतंय OY1 इतकं। ओके, आता बघा, जेव्हा इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने ठरवलं किंवा त्या देशाने ठरवलं की आपण आपलं सेव्हिंग वाढवायचं, ओके, सो सेव्हिंग वाढवल्यावर सेव्हिंगचा कर्व काय झाला रे? सेव्हिंग वाढवल्यावर सेव्हिंगचा कर्व झाला S2 राहील लक्षात? आपण इथे बघितलंय तसं सेव्हिंग जेव्हा वाढलं तेव्हा S1 पासून तो कर्व झाला S2। ओके, आणि मग त्याच्यानंतर पुढे आपल्याला हे लक्षात येतं की सो द प्लॅन्ड सेव्हिंग नाउ रायझेस फ्रॉम E1Y1 टू AY1। इन द सेन्स आता जेव्हा तुमची काय म्हणू आपण त्याला, सेव्हिंग वाढलंय तेव्हा तुमचं जे प्लॅन्ड सेव्हिंग आहे, प्लॅन्ड सेव्हिंग मगाशी आपण बघितलं होतं E1Y1 आपलं प्लॅन्ड सेव्हिंग होतं, राईट, मगाशी। सो आपण असं म्हणू की जेव्हा S1 लाईन होती तेव्हा प्लॅन्ड सेव्हिंग आपल्याला दिसत होतं, जिथे तो कट करत होता। ओके, प्लॅन्ड सेव्हिंग होतं आपलं, ते प्लीज नाहीये बरं का, प्लॅन्ड सेव्हिंग असं लिहिलंय मी, ते होतं E1Y1। ओके, आता जेव्हा तुमचं सेव्हिंग वाढलंय तेव्हा आपोआपच तो कर्व आणखीन वर जाणार आहे, म्हणजे Y1 तसाच राहील, पण E1च्या ऐवजी हा तुम्हाला इथे दिसणार आहे A पॉइंटवर। तुमच्या लक्षात येतंय? म्हणजे थोडक्यात आता तुमचं प्लॅन सेव्हिंग AY1 झालंय। ओके, काय झालंय? AY1। पुन्हा एकदा लेट मी चेंज कलर, कारण आपण सो थोडक्यात आता ही जी गॅप आहे ती तुमची चेंज झालेलं सेव्हिंग आहे, प्लॅन सेव्हिंग झालं Y1A किंवा AY1। Since aggregate demand or aggregate expenditure falls short of aggregate income,
जेव्हा तुम्ही सेव्हिंग करायला लागता तेव्हा तुमचं ॲग्रीगेट एक्सपेंडिचर किंवा ॲग्रीगेट डिमांड हे कमी होऊन जातात. इट विल रिझल्ट इन पायलिंग अप ऑफ अनसोल्ड गुड्स. तेव्हा तुमचा जो रिझल्ट आहे त्याच्यात काय होतं की मार्केटमध्ये अनसोल्ड गुड्स वाढतात. इन द सेन्स मार्केटमध्ये ओव्हर प्रोडक्शन होतं. जास्त गुड्स वाढतात जी सेल केली जात नाही. ओके. इन्कम विल कन्झिक्युटिव्हली फॉल. म्हणजे असं झाल्यामुळे काय होतं, इन्कम फॉल होतं. इन्व्हेस्टमेंट विल टेंड टू डिक्लाइन अंटिल प्लॅन्ड सेव्हिंग इज इक्वल टू प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती खाली खालीच पडत जाते जोपर्यंत प्लॅन्ड सेव्हिंग विल बी इक्वल टू प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजेच E2. सो अशा वेळी काय होतं माहितीये का, तुमची जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार असतात, जेव्हा सेव्हिंग वाढलं पण त्या प्रमाणात तुमचं एक्सपेंडिचर आणि तुमचं कन्झम्पशन वाढलं नाही, तेव्हा तुमचं इन्कम फॉल व्हायला लागतं. राईट. इन्कम फॉल झालं, इन्व्हेस्टमेंट पण फॉल होते आणि त्यामुळे आपल्याला एका सर्टन पॉइंटला परत मागे यायला लागतं जिथे तुमची प्लॅन्ड सेव्हिंग हे इक्वल टू प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट असेल. राईट. आणि नवा पॉइंट हा तयार होतो E2चा, जिथे न्यू प्लॅन्ड सेव्हिंग विल बी इक्वल टू न्यू प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट. येतंय लक्षात? मला माहिती आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं हे, आणि पण तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की थोडक्यात आधी तुमचा इक्विलिब्रियम इव्हनवर होता, पण आणि तो मोठाही होता. इन द सेन्स तुमचं इन्कम जास्त होतं तेव्हा. ओके. आपल्याला कळत होतं OY1 हे चांगलं इन्कम आहे. पण जेव्हा तुम्ही सेव्हिंगसाठी इव्हनवरून ए पॉइंटवर पोहोचलात, S2 कर्ववर, जे तुमचं नवं सेव्हिंग आहे, तेव्हा आपोआपच तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे प्लॅन केलेली बघा रेड कर्ववरची, तिथे तुम्हाला खाली यायला लागलं इथपर्यंत, आणि त्यामुळे तुमचं इक्विलिब्रियम पण खाली आला पॉइंटवर E2 वर. आणि आता ही जे E2 ची लाईन तुम्ही खाली इन्कमला नेऊन जोडली, तर बघा आता नवं इन्कम OY2 वर आहे. बरोबर. म्हणजेच नवं इन्कम जे OY2, बघा त्या ग्राफच्या खाली मी लिहिते ते, नवं इन्कम OY2 आहे, हे लेस दॅन जुनं इन्कम आहे OY1. म्हणजेच थोडक्यात जेव्हा तुमचं सेव्हिंग वाढलं, S1 वरून तुम्ही S2 वर गेलात, तेव्हा तुमच्या हे लक्षात आलं की त्यामुळे तुमचं नॅशनल इन्कम कमी झालं, आणि मगाशी E1 हा तुमचा जो प्लॅन्ड इन्व्हेस्टमेंट वरचा पॉइंट होता, तिथून तुम्ही खालच्या पॉइंटवर आलात E2 वरती. येतंय लक्षात? पुढे बघा काय, म्हणजेच थोडक्यात तुमचं नॅशनल इन्कम पण कमी झालं आणि इन्व्हेस्टमेंट पण कमी झाली. Level of income is now OY2, that is less than OY1. The actual volume of savings will now fall from E2Y2 to E2Y2. Sorry, it's wrong. Okay, it's not E2Y2 to E2Y. It was E1Y1 to E2Y2. म्हणजे आधीची सेव्हिंग्सची जी पॉइंट होता, ओके, लेट मी करेक्ट हिअर फॉर द पर्पज. आधी E1Y1 होता, राईट, पॉइंट आपल्या सेव्हिंग्सचा. आता तो E2Y2 पर्यंत पोहोचलाय. म्हणजेच थोडक्यात तुमचं काय म्हणू, ॲग्रिगेट सेव्हिंग होतं इकॉनॉमी मधलं. जेव्हा एका इंडिव्हिज्युअलने त्याचं सेव्हिंग वाढवलं, तेव्हा होल इकॉनॉमीतलं सेव्हिंग वाढणं अपेक्षित आहे, पण तसं होत नाही केन्सच्या मते. ॲग्रिगेट सेव्हिंग पूर्ण इकॉनॉमीसाठीचं, ॲग्रिगेट इन्व्हेस्टमेंट पूर्ण इकॉनॉमीमध्ये होणारी, आणि नॅशनल इन्कम हे सगळंच्या सगळं फॉल होतं ड्यू टू रिझल्ट ऑफ इन्क्रीज इन प्रायव्हेट सेव्हिंग. ओके. सो मला वाटतं मी तुम्हाला आता हे जे सांगायचा प्रयत्न केलाय, ह्याला पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट म्हणतात. सो तुम्हाला हे लक्षात आलंय का मी जे सांगितलं ते? येस मॅम. नक्की? येस मॅम. माझी भरपूर सारी चित्रकला करून झाली आहे, पण तुम्हाला जर काही लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी प्रयत्न करीन की मी ते कव्हर करीन, अदरवाईज ऑब्व्हियसली तुम्ही परत परत व्हिडिओ बघूच शकता हे. ओके. तुम्हाला लक्षात आलंय रे? लेट्स गो अहेड देन. Thus, the paradox of thrift contradicts with general view of a penny saved is penny earned. थोडक्यात हे पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट आहे, तो तुमचा ऍक्च्युअल जो नेहमीचा ट्रेडिशनल व्ह्यू असतो की आपण सेव्ह केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एक पैसा सेव्ह कराल त्याचा अर्थ एक पैसा अर्न केलेला असेल, किंवा ते असं म्हणतात विजेची बचत ही विजेची निर्मिती. तुम्हाला आठवतं हे नेहमी टॅगलाईन वापरली जाते, विजेची बचत हीच खरी विजेची निर्मिती. सो इट इज लाईक ह्या काइंड ऑफ व्ह्यूला जेव्हा आपण पैशाची बचत हीच पैशाची निर्मिती असं वगैरे जर आपण म्हटलं, तर तो अगर ये व्यू रखा हमने तो इसके बहुत अपोज
में जाता है पैराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट केन्स का, आपको ये याद रखना पड़ेगा. If so, then how does such paradox of thrift hold always? The answer is no. म्हणजे जर तसं असेल तर नेहमी पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट चालतं का? तर त्याचं उत्तर नो असतं. ओके, लुक ॲट द फिगर. इफ प्लॅन्ड इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट शिफ्ट्स अप, देन इक्विलिब्रियम नेशनल इनकम विल इंक्रीज. इन द सेंस, जो अगर आपने प्लैंड इन्वेस्टमेंट भी बढ़ाया आपका खुद का, तो आपका इनकम फिर से इंक्रीज होने लगेगा. जैसे ही आपका सेविंग बढ़ता है, उसके साथ साथ अगर आपका इन्व्हेस्टमेंट भी बढ़ने लगा, तो आपका इनकम भी बढ़ने लगेगा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे नेहमी नेहमी मार्केटमध्ये दिसतं असं नाही आपल्याला, पण सेव्हिंग्ज वाढल्यावर डेफिनेटली तुमचं हे सगळं इन्कम इन्व्हेस्टमेंट हे फॉल होईल, बरोबर आहे. पण जसं सेव्हिंग वाढत आहे तसं तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढवली तर हा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सपोज IP लाईन शिफ्ट्स अप अँड कट्स S2 लाईन टू द राईट ऑफ द पॉइंट A. इन द सेन्स, अगर मी बघते मला जमतंय का इतकी चित्रकला करायला, पण तरी ओके. आपली ही IP लाईन होती, राईट. आता जर समजा हा आपण आपली इन्व्हेस्टमेंट वाढवली आणि ही IP2 असं समजूया आपण. ओके, सो IP2 ही जर वाढवली तर बघा आता नवीन इक्विलिब्रियम जो तयार होईल, जो तयार करायचा ठरवला, तर तो इथे तयार होईल, ज्याला आपण आता E3 असं नाव देऊया. ओके, सो अगर आपने प्लैंड इन्वेस्टमेंट बढ़ाया तो आपका क्या हो जाएगा, इक्विलिब्रियम भी ऊपर शिफ्ट हो जाएगा. मतलब ये E1 से भी ऊपर शिफ्ट हो रहा है, देखो. और जैसे ही ये ऊपर शिफ्ट हो रहा है, फिर आप ये नीचे जोड़ोगे, राइट. तो ये नीचे जोड़ोगे तो आपको एक नया पॉइंट मिलेगा जिसको हम बोल सकते हैं Y3. और ये जो Y3 होगा, ये Y3 मतलब आप बोल सकते हो OY1 से OY3 बड़ा है, क्योंकि आप आगे राइटवर्ड आगे है. इसका मतलब अगर सेविंग्स के साथ आपका इन्वेस्टमेंट भी बढ़ता है तो डेफिनेटली आपका इनकम भी बढ़ेगा. ओके, लेट्स सी. Thus, thriftiness is not unwise or unwelcome proposition. In the sense, सेविंग ये मूर्खों की चीज नहीं है, सेविंग बावळटपणा नहीं है. ओके, हुशारीच आहे सेविंग. हाउएवर द रिझल्ट डिपेंड्स ऑन सो मेनी फॅक्टर. म्हणजे त्याच्यापासून मिळणारे रिझल्ट आहेत ते वेगवेगळ्या फॅक्टरवर अवलंबून असतात, नॉट जस्ट फक्त सेविंग्स किंवा वाढलेलं प्रायव्हेट सेविंग. ऑब्व्हियसली केन्सने जो विचार म्हणला तो करेक्ट आहे की जर सेविंग वाढलं तर त्याच्या प्रमाणात आपलं नॅशनल इन्कम कमी होणार, इन्व्हेस्टमेंट कमी होणार. पण ती इन्व्हेस्टमेंट कमी न होऊ देता तेव्हा जर गव्हर्नमेंटचा करेक्ट पुश मिळाला किंवा तेव्हा जर एक्सटर्नल फॅक्टर्सचा करेक्ट पुश मिळाला आणि सेव्हिंग्ज वाढण्याबरोबर इन्व्हेस्टमेंट पण वाढली तर आपली ह्यूज इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. अर्थातच त्याच्यावरती आपणच लक्ष दिलं पाहिजे, कारण आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत आणि ऑब्व्हियसली आपण आपल्याला हे आपण शिकतो, इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहोत, कॉमर्सचे स्टुडंट आहोत. ओके, सो लेट्स सी की याच्याबद्दल व्हॉट इज द रिलेव्हन्स ऑफ व्हेरियस केनेशियन टूल्स. आतापर्यंत आपण जे टूल्स बघितली केनेशियन टूल्स,